निप्पाणीमध्ये तालुका प्रेस व मीडिया असोसिएशनतर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी। लेखनातून सुरू झालेल्या पत्रकारितेचा डिजिटल युगात सन्मान। तालुका प्रेस व मीडिया असोसिएशनतर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज शासकीय विश्रामगृह निप्पाणी येथे उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला। आद्य पत्रकारितेची सुरुवात लेखणीतून झाली असली तरी आधुनिक डिजिटल युगात कार्यरत असलेल्या पत्रकारांनी हा पत्रकार दिन साजरा करत पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन केले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। दीप प्रज्वलन संघटनेचे गौरवाध्यक्ष प्रवीणभाई तारळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने अभिवादन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी सांगितले की आपल्या लेखणीतून जगातील वास्तव घटनांचे अचूक चित्रण करत समाजातील अनैतिक, अन्यायी व अमानवी प्रवृत्तींवर निर्भीडपणे प्रहार करणाऱ्या पत्रकारितेचा गौरवशाली वारसा या देशाला लाभला आहे। सत्यासाठी ठामपणे उभे राहणारी आणि प्रसंगी निर्जय सत्तेलाही जाब विचारणारी पत्रकारिताच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खऱ्या अर्थाने ताकदवान बनवते। समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे सजग निरीक्षण करत न्यायाच्या बाजूने न डगमगता उभे राहणे आणि अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे आवाज उठवणे हे पत्रकारितेचे खरे कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। आपल्या लेखणीतून व वाणीतून समाजाचे वास्तव प्रतिबिंब मांडत समाजाला आरसा दाखवणाऱ्या सत्यनिष्ठ, निर्भीड आणि समाजभिमुख पत्रकारांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। लेखनातून सुरू झालेली पत्रकारिता आज डिजिटल माध्यमातून अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचत असून आधुनिक काळातही पत्रकारांवर सत्य, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचेही अध्यक्षांनी नमूद केले। कार्यक्रमात पत्रकार चेतन संधी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले। वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संजय कांबळे यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बांधव व आयोजकांचे आभार मानले। या कार्यक्रमास पत्रकार नागेश पुजारी, विश्वनाथ हलगे, गौतम जाधव, संतोष मातीवड्डर, हनुमंत सैन साखळे, साताप्पा कांबळे, सुरेश सैन साखळे, संजय कांबळे, शिवानंद वसेदार, चेतन सनदी, माधुरी मेस्त्री, किरण पाटील आदी पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि मूल्याधिष्ठ निर्भीड पत्रकारिता टिकवून ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। निप्पाणी डायरी यूट्यूब चॅनलसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। आणि जे काय दर्पण पत्रिका माध्यमातून त्यांनी काय बाळशास्त्री जांभेकर यांनी काय जे लोकांना दाखवले सत्यांश, कारण का दर्पण म्हटलं तर कसं नाही आहे, एखाद्या काचाच्या भरणीमध्ये आम्ही जे काही ठेवतो ना, आता हे स्वीटचं बॉक्स आहे, बॉक्स आम्ही जर का झाला आज कोणतं स्वीट आहे, कसल्या प्रकारचं करणार, ठीक आहे, ते जर का काचाच्या भरणीमध्ये आम्ही ठेवलं आज काय आहे ते दिसते। म्हणून ते दर्पण जे काही त्यांचं पत्रिका होती तिथं समाजामध्ये जे काही घडायला लागले आणि गरिबांसाठी आम्ही राबूया, आपला नारीसाठी आम्ही राबूया, शेतकऱ्यांसाठी आम्ही राबूया, कष्टकरी मजदुरांसाठी आम्ही राबूया आणि जे कोण गरजू आहेत आणि आमचे घर त्यांना भासते त्याच्यासाठी आम्ही राबूया। आणि विशेष करून मी जेव्हा थँक्यू म्हणतो या ठिकाणी त्या गोष्टीसाठी मी इन जनरली ते सांगू शकणार नाही, तर मी प्रवीण सरांना एक रिक्वेस्ट करतो की या संदर्भात 2 शब्द तरी व्यक्त करा।
समयाला लागते तुझे आवडी होते